तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या मोटो ब्लॉगमध्ये. सो आज संडे नाही आहे, पण राईड मात्र आपली होती आहे. बिकॉज आज मी घेतली आहे सुट्टी आणि मी चाललो आहे एका नवीन लोकेशनवर, जे की आपल्या नाशिकमध्ये आहे. तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की आपण कुठे चाललो आहे. सो आपलं नाशिकमधलं ठिकाण जे आहे त्याचं नाव आहे पेरूची वाडी. खूप व्हायरल लोकेशन आहे, म्हणजे खूप लोक तिथे राईड करतात संडेला. बट मी चाललो आहे मिड डेजमध्ये. आज संडे नाही आहे, परत एकदा सांगतो, कारण संडेला खूप गर्दी असते. सो मी ठरवलं की मधल्या कोणत्या तरी दिवशी आपण जाऊया. पण जी वाईब आहे ना सकाळची राईडची, ती खूप जबरदस्त आहे सगळीकडे. आत्ता पण म्हणजे असं फेब्रुवारी चालू आहे, स्टार्ट झालं आहे, बट आत्ता पण एवढं फॉग आहे ना, आणि थंडी भाई वाजते आहे, थंडी लागते जोराची. बाकी मजा तर येते. मी आत्ताच राईड चालू केली आहे. मी तुम्हाला एक तुम्हाला सांगायला आवडेल, मी ज्या लोकेशनला राहतो ना, म्हणजे खूप जणांकडून मी आता रिव्ह्यूच्या ऐवजी मी खूप जणांकडून ऐकलं आहे की मुंबई नाशिक जो हायवे आहे ना, तो आता खूप चांगला झाला आहे. आणि लोकांना नाशिक बोललं ना की भिवंडीच्या पुढे राईड करायला खूप आवडते. भिवंडीचा जो पॅच आहे ना, त्या पॅचच्या इथे. आणि हा नवीन झाला आहे डीमार्ट, आणि आता हा चालू होणार आहे काही दिवसामध्ये. हा बघा, हा डीमार्ट नवीन झाला आहे, मस्त मोठा डीमार्ट आहे. हां, तर मी सांगत होतो की भिवंडीच्या पुढचे जे रस्ते आहेत ना, तिकडे राईड करायला सर्वांना खूप आवडतो. मलासुद्धा आवडतं. आणि मला सगळ्यात प्लस पॉईंट असा आहे माझा की मी त्या लोकेशनलाच राहतो. हायवे टचच माझं घर आहे, हायवेपासून अगदी 5 मिनटावर. सो मला ह्या साईडला राईड करताना इतकी मजा येते ना की झिरो ट्रॅफिक. आणि नेचर बघाल ना तुम्ही, तर चारी साईडला झाडं, थंडी, एकदम सुपर वातावरण, एकदम पैसा वसूल. श्रीमान भाऊच्या भाषेत बोलायचं म्हणजे लिलबिलिबिली लिबडा. तर मित्रांनो, आपण आडगाव सोडून पुढे आलो आहे खर्डीच्या आसपास, आणि सूर्योदय झालेला आहे. सूर्योदयाने आपल्याला दर्शन दिलेलं आहे. अतिशय सुंदर असा सूर्योदय दिसतो आहे, एकदम भारी. बाईकवरून म्हणजे एका रायडरला दुसरं काय हवं. जर तुम्ही एका बाईकवर तुम्ही राईड करताय आणि तुम्हाला अशा नेचरमध्ये सूर्योदय बघायला भेटतो आहे, अतिशय सुंदर, अतिशय. खूप सुंदर. हे बघा, भाई या रस्त्याची मजाच वेगळी आहे. तुम्हाला एकही खड्डा भेटणार नाही. आणि भाई जबरदस्त, म्हणजे नॉर्मल असतील असं नाही आहे की एक नसेल. हा रस्ता जो आहे ना मित्रांनो, हा रस्ता खूप सुंदर, खूप चांगला रस्ता आहे. तुम्हाला जर मनसोक्त राईड आणि मनसोक्त बाईक चालवायची असेल ना, तर ह्या रस्त्यावर नक्की राईड करा. हा रस्ता खूप चांगला आहे. खूप म्हणजे तुम्ही नाशिकच्या पुढेही मी बोलू शकतो. मी तर नाशिकच्या पुढे जास्त गेलो नाही कधी, पण नाशिकपर्यंत मलई रोड आहे, मलई मक्खन. मित्रांनो, तुम्ही उंबरमाली स्टेशन सोडल्यानंतर हा एक पॅच येतो. हा पॅच ड्रोनमध्ये इतका सुंदर वाटतो ना. मी एकच ड्रोन शॉट बघितलं होतं, त्यानंतर कधी मी ड्रोन शॉट नाही बघितला ह्या सीनचा.
बट इन केस फ्युचरमध्ये जर आपल्याकडे ड्रोन आला ना तर हा सीन तुम्हाला मी नक्की दाखवेल. आणि पावसाळ्यात ते इतकं सुंदर असतं नाही, जबरदस्त. हा रस्ता जातो कसाऱ्याला, म्हणजे कसारा स्टेशनला. आणि तो इथेच म्हणजे हा जो मी आहे ना आता कसारा स्टेशनच्या इथलं ज्या पट्ट्याच्या इथेच हा स्पॉट आहे. पावसाळ्यात इथे वाहणारे धबधबे आणि हा स्पॉट अतिशय सुंदर असतो. त्याचा ड्रोन शॉट मी आपल्याकडे लवकरच येणार आहे ड्रोन. सो लवकरच ड्रोन शॉट तुम्हाला बघायला भेटेल. आणि पावसाळ्यातच दाखवेल मी, आताच नाही दाखवणार, पावसाळ्यातच दाखवेल. आपल्या लोकांचा एक प्रॉब्लेम काय माहीत आहे की तुमच्या मागे किंवा तुमच्या पुढे एखादी गाडी आहे. आता समज ही गाडी माझ्या पुढे चालली आणि याला जर आता राईट टर्न घ्यायचं आहे, आता बघा याला जर राईट टर्न घ्यायचं आहे ना तर याने सिग्नल द्यावा, असा राईट साईडचा सिग्नल द्यावा आणि राईट साईडला कल्टी मारावी. पण नाही, आपले सगळे लेजंड्स आहेत. हा बघा फोनवर बोलतो आहे, एवढी मोठी गाडी आहे त्याच्यामध्ये इतकी पब्लिक बसले आणि शेट फोनवर बोलतो आहे. काय रिस्पॉन्सिबिलिटी नावाचा प्रकार नाही आहे आपल्या इथल्या लोकांना. सिग्नल कसंही देऊन लेफ्ट साईडला गाडी घेणार, मागच्याचं काही बघणार नाही, लेफ्ट राईट मारणार, मागचा येऊन ठोको नाही तर काही करो. तर ही प्रवृत्ती सोडा मित्रांनो. आणि कसं तुम्ही तुमच्या घरच्यांना इम्पॉर्टंट आहात की नाही हा तुमचा प्रश्न आहे, पण आम्ही आमच्या घरच्यांना इम्पॉर्टंट आहोत. कारण की कोणीतरी आमची घरी वाट बघतो आहे. असं प्रत्येकाने जर जबाबदारीने गाडी चालवली सो मला असं वाटतं की ह्या गोष्टी घडणार नाहीत. सो मित्रांनो आता आपण पोचलो आहे. अभी हम लोग पहुँचे हैं कसारा घाट का जो नज़ारे चालू होते हैं ना वही लोकेशन पे. इथूनच कसारा घाटाचे रस्ते चालू होतात. आणि आता ही तुम्ही समोरून जी बाईक बघितली ना तर इथून ना एक पॅच आहे जो आपला जव्हार मोकाडा साईडला रस्ता जातो. त्या रस्त्यापर्यंत हे लोक ना उलटे येतात. म्हणजे तुम्ही आता हा जातानाचा रस्ता बघताय ना तर इथून समोरून पण मोठ्या मोठ्या गाड्या, मोठ्या मोठ्या ट्रक्स आणि फोर व्हीलर्स इथून क्रॉस येतात. म्हणजे कसं माहिती आहे का सीन काय आहे तुम्हाला एक मी सांगतो. हा जो पॅच आहे ना हा मिडलला आहे. तिथे जो मी तुम्हाला बोलतो ना तुम्हाला दाखवेल मी पुढे. हा जो पॅच आहे ना तो मिडलला आहे. आणि हे बघा अशा समोरून गाड्या येतात. हे बघा तो जो पॅच मिडलला आहे ना तर त्यांना जर इकडे उतरायचं असेल कसारा घाटामध्ये तर त्यांना जावं लागतं वरती म्हणजे घाटनदेवीला. आणि घाटनदेवीवरून त्यांना यावं लागतं रिटर्न. सो ते लोक काय करतात असं शॉर्टकट मारतात. पण मित्रांनो हा जो शॉर्टकट आहे हा आपल्या जीवाशी खेळणार आहे. हा तुम्हाला म्हणजे सांगू तर खूप रिस्की शॉर्टकट आहे. तर असंच की रिवर्स नाही यायचं, हा एक रिस्की पार्ट आहे, आपल्या लाईफशी खेळण्याचा पार्ट झाला. यायचं असेल तर थोडासा रस्ता वरतून यायचा. तर हा बघा मित्रांनो जे मी तुम्हाला बोललो ना हा तो रस्ता हा जातो जव्हार मोखाड्याला. तर इथून येणारी पब्लिकला ना हा समोरून जो जातो ना घाटनदेवीला तिथपर्यंत जाणं येणं ना म्हणजे का माहिती नाही, त्यांचा प्रश्न आहे की त्यांना का असं वाटतं की इतकं वरती जाऊन आम्हाला उतरायचं नाही. एक म्हणजे पेट्रोल खर्च असू शकतो किंवा टाईम असू शकतो. पण हे जे ते करतायत ना, हे जे जात आहेत ना खाली भाई, तो खरंच खूप रिस्की आहे. आणि इन केस फ्युचरमध्ये त्रास होऊ शकतो सर्वांना आणि कोणालाही जीव गमावा लागू शकतो. कारण की हा घाट रस्ता येणाऱ्या गाड्या तुम्हाला ब्रेक नाही मारणार. येणाऱ्या गाड्या स्पीडनीच असणार, येणाऱ्या गाड्या स्पीडनीच चढणार आणि तुम्ही त्यात येणार ना. असे ब्लँक स्पॉट आहेत ना भाई इथे की जागीच विषय कोहल होऊन जाईल. डायरेक्ट रुतबा पण जाईल आणि साल्टी पण जाईल. श्रीमान भाऊ ठीक आहे. तर आपण आलो आहे कसारा घाटामध्ये आणि कसारा घाटाची जी मजा आहे म्हणजे जेवढे पण घाट आहेत ना भाई, मला गाडी चालवायला घाटांमध्ये इतकी मजा येते ना म्हणजे तुम्ही बोलू नाही शकत, इतकी मजा येते. फक्त थोडेसे पॅच खराब आहेत घाटामध्ये ज्यामुळे, पण गाडी सावकाश चालवा मित्रांनो. जेवढा तुम्हाला कंट्रोल करता येईल ना तेवढ्या स्पीडमध्ये गाडी चालवा. बिकॉज घाटाच्या रस्त्यांमध्ये प्रॉब्लेम एक असा असतो की ब्लँक स्पॉट असतात आणि ब्लँक स्पॉट्समध्ये ना अशी साईडला दरी असते आणि आपल्याला जर नवीन कोणी असतील तर त्यांना माहीत नसेल. सो स्पीड कंट्रोलमध्ये चालवा. फोटोशूट चालू आहे सकाळी सकाळी भाऊचा. तर मंडळी स्वागत आहे तुमचं इगतपुरीमध्ये, इगतपुरी नगरीत तुमचं स्वागत आहे. इगतपुरी हा एक असं ठिकाण आहे जिथे पावसाळी आणि हिवाळी तुम्ही सकाळी 6 वाजता आलेत ना,
6 वाजता बोलतो मी, 6 किंवा 7च्या दरम्यान तुम्हाला ह्या लेवलला इथे फॉग दिसणार. एक छोटंसंही असं क्लॅरिटी नाही भेटणार, पण इतकं सुंदर फॉग दिसतो इथे. माझ्या काही व्लॉग्समध्ये मागच्या म्हणजे आय थिंक इगतपुरी साईडला 3 ते 4 राईड केल्यात. त्या राईड्समध्ये मी जेव्हा पण आलो आहे म्हणजे आय थिंक मला वाटतं पावसाला एंडिंग आणि विंटरचा सीझन चालू होणार होता त्या टायमाला मी राईड केली होती. तर तेव्हासुद्धा मला इतका सुंदर फॉग दिसला आहे, जबरदस्त. आणि साईडला जाणारी ट्रेन ही मजाच वेगळी आहे. ही बघा किती सुंदर. काय सुंदर नजारा आहे ना. अशी ट्रेन जाते आणि असा मी चाललो आहे. काय जबरदस्त. आपण जिकडे चाललो आहे ते लोकेशन आपल्या घरापासून अवघं 80 किलोमीटर आहे आणि मुंबईपासून 140 किलोमीटर. सो खूप चांगला स्पॉट आहे. अजून मी गेलो तर नाही कधी, बट मी व्हिडिओज बघितला त्याच्या, म्हणजे फोटोज वगैरे बघितले. खूप चांगलं आहे ते ठिकाण. खूप जणं म्हणजे असं संडे राईड किंवा संडेला सुट्टी असते काही लोकांना, तर तिथे व्हिजिट करतात आणि खूप चांगलं आहे. थंडी अजून पण वाजते. नाशिक साईडला सुद्धा रस्त्यांची कामं खूप जोरात चालू आहेत. जे पण आपले 2 वेज 2 रस्ते होते त्यांना आता हे लोक अजून त्याचे जे स्लॅब आहेत ते वाढवत आहेत. म्हणजे एक टाईमला ॲट अ टाईम 3 गाड्या पास होतील, 3 ते 4 गाड्या असं बनवत आहेत. कारण की आता गाड्यांचं प्रमाणसुद्धा खूप वाढलं आहे. प्रत्येकजण आपली स्वतःची एक गाडी घेऊनच फिरतो आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट थोडं कमी झालेत. आणि जे आपलं ट्रान्सपोर्टेशन पण आहे, म्हणजे बाकी ट्रान्सपोर्टेशन वेअरहाऊस लाईन्सचं, बिझनेस लाईन्सचं, ते सुद्धा खूप वाढलं आहे. सो त्यामुळे सुद्धा ट्रॅफिक होते. आणि याच्या कारणास्तव मला असं वाटतं की सर्वकडे आपल्या महाराष्ट्रात रस्त्यांचं काम चालू आहे. 15 minutes later. हे बघा माझ्या लेफ्ट साईडला पण बघा झेंडूची झाडं आणि ते इतके सुंदर दिसतात. मस्त पूर्ण शेतीचं झाडं वगैरे, म्हणजे इकडे खूप लोक शेतीच करत असतील, पण फक्त ती शेती वेगवेगळ्या प्रकारची आहे. म्हणजे फुलांची असो, पेरूची, चिकूची, द्राक्षांची, कांदे. कांद्यांचं नाव घेतलं आणि कांदे खूप मस्त वाटतं पण. आणि आय थिंक ना यांना सर्वांना इथे एक धरण आहे, त्याचं नाव आय थिंक गंगापूर का असं काहीतरी आहे नाव. गंगापूर धरण वाटतं, गंगापूर धरण. ते जवळपासच आहे, पण भारी आहे, मस्त आहे, आवडलं मला. तर मित्रांनो आता आपण आलो आहे पेरूच्या वाडीकडे. आणि आल्याला पहिला आपण करतो नाश्ता, बाकी तुम्हाला मी फिरवतो नंतर. पहिला तर नाश्त्याला बघा काय काय आपण घेतलं. पहिले घेतले मिसल पाव, हे बघा पापड दिला आहे, इकडे कांदा आहे, आणि लिंबू आहे. तर हे सर्व भेटलं आहे आता सध्या. अजून आपण ऑर्डर करूया हळूहळू. आणि पहिला मी खातो आणि मग नंतर तुमच्याशी बोलतो. तर मित्रांनो आत्ता मी आलो आहे पेरूची वाडी येथे आणि नाश्ता वगैरे केला. खूप अतिशय
मस्त अशी मिसल खाल्ली, कॉफी पिलो एकदम मस्त आणि आता थोडा फिरतो आहे. सो हाय बघा अशी कुठे इकडे पाटी आहे पेरूची वाडी चुलीवरची मिसल आणि खूप सुंदर असं त्यांनी सजावट केलेली आहे आणि कामसुद्धा अजून चालू आहे वाटतं. हे बघा इकडे फोटो फ्रेम आहे, इकडे एक मस्त असं झाड बनवलं आहे पेरूची वाडीचं, इकडे पण मस्त. चला आता अजून आपण जाऊया आतमध्ये आणि आतमध्ये सुद्धा बघूया की कसं अजून काय काय बघायला भेटतं आपल्याला. तर मित्रांनो आत्ता आपण आलो प्राणी बघायला. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. बकरी बाबा, इकडे कोंबड्या आहेत, या साईडला आपले गाई आहेत आणि इकडे सस्से आहेत. हे बघा सस्सा भाऊ, तितर डेंजर आहे. जबरदस्त कोंबडे आहेत. इकडे कबूतर आहेत, 101 कबूतर आहेत. अटॅक करतो ना सरडा आपला फुगतो ना मोठी साईज तिकडे आहे 2 ते हातावर बसतात. तर मस्त असे नजारा आहेत इकडे. हे बघा पोपट, हो भाई डान्सी पोपट परत डान्स. ई डेंजर नाचतोय पोपट, नाचणारा पोपट. मित्रांनो कधी बघितला नाचणारा पोपट? हा बघा नाचणारा पोपट. नाच भाई नाच. 1 2 1 2. असे पक्षी एकदम सुंदर बघा ना, कलर काय दिसतो भारी. तो रेडवाला काय तिकडे? अरे बापरे काय भारी बघा. हातावर येऊन बसतात ते डायरेक्टली. मस्त आहेत, हातावर येऊन बसतात डायरेक्टली. चावत नाही ना रे? ए इकडे बघ. सगळे पोपट आहेत ना? हो मी घाबरतो घ्यायला म्हणून तुमचं शूट करतोय. तुम्ही आतमध्ये बघितलं असेल की सर्व प्रकारचे पक्षी होते आणि भाई प्राणी पण डेंजर आहेत. माझी तर पूर्ण फाटली होती, जबरदस्त आहे. आणि दुसरं म्हणजे तो सरडा भाई, तो हातावर देत होते मला ते, पण मी नाही घेतला कारण की माझी ऑलरेडी जिरली होती, सो मी नाही घेतला. बाकीच्यांचे फुटेज तुम्ही बघा, किती जबरदस्त दिसतो तो. असा अग्रेसिव्ह वाटतो एकदम, असं वाटतं अंगावर येईल. आणि भाई ते पक्षी माझ्या हातावर ते एकदाच असं येऊन माझ्या हातावर अगोदरच बसले, तर मग मी टेन्शनमध्ये आलो भाई डायरेक्ट. बाकी आता फिरून झालं आहे, थोडा चिल करूया, थोडंसं काहीतरी खाऊया. तर मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आणि परत एकदा बाईकवर आपण चाललो आहे. आता आपण बघितलं पेरूची वाडी चुलीवरची मिसळ, अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. आणि खरोखर मी सकाळी जेव्हा पोचलो तिथे तेव्हा मला वाटलं होतं का कोणी नसेल, म्हणजे कोणी नव्हतंच ॲक्च्युली. पण नंतर जसं मी आतमध्ये ते पक्ष्यांचं ते सर्व बघून आलो आणि त्यानंतर बाहेर बघितलं भाई, खरंच त्यांचं जे बोलतात ना ते लोक की आमच्या इथे डेली 1000 ते 1500 लोक असतात भाई. गर्दी जमायला सुरुवात झाली होती. आम्ही गेलो होतो सकाळी 7 वाजता, सो त्यानंतर गर्दी जमायला चालू झाली.
तर मित्रांनो आपलं पेरूची वाडी चुलीवरची मिसल बघून झालं आणि जवळपासच इथे ना गंगापूर धरण होतं. सो मला असं वाटलं की जाऊन बघूया. तर मी आलो इथे बघण्यासाठी गंगापूर धरण आणि नजारा अतिशय हे MTDCचं वाटतं. MTDCने मस्त असं मेंटेन ठेवलं आहे बघा. माझ्या बॅक साईडला ना इकडे कॅफेसुद्धा आहे आणि तो कॅफेमध्ये मला पाहिजे तसं तुम्ही खाऊसुद्धा शकता. हे बघा हा पूर्ण कॅफे सिटिंगसाठी एवढा पूर्ण हावाला आणि तिकडे डॅम आहे समोर. ते पूर्ण इथून असं आय थिंक बोटिंग वगैरेचं पण आहे इकडे, पण बोटिंगचे खूप जास्त चार्जेस आहेत. बोटिंगचं मी चेक केला त्याच्यावर खूप जास्त चार्जेस आहेत. तर मित्रांनो तुम्ही पेरूची वाडी आणि गंगापूर धरण बघितलंच असेल. तर सर्व ठिकाणं आपली फिरून झालेली आहेत आणि आता आपण निघतो आहे घरी. सो घरी जायच्या अगोदर मला असं वाटलं की इथेच हा ब्लॉग एंड करू, कारण खूप ऊन पडलं आहे आणि यानंतर डायरेक्टली मी चाललो आहे घरी. सो तुम्हाला जर नाशिकला पेरूची वाडी बघायची असेल तर तुम्ही येऊ शकता नाशिकला. त्याचबरोबर इथे गंगापूर धरणसुद्धा आहे, हे सुद्धा चांगलं आहे. आणि यामध्ये आय थिंक मला वाटतं पावसाळ्यामध्ये तुम्ही जर इथे आल्या ना तर खूप सुंदर वातावरण असेल इकडे आणि इव्हनिंगचा जो सूर्यास्त आहे तोसुद्धा इथे बघायला खूप मजा येईल. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच राईड्स आणि अशाच काही नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूया पुढे एका नवीन राईडमध्ये. तोपर्यंत राईड सेफ करा, गिअर्स वापरा आणि सेफ्टी फॉलो करा. थँक्यू.